आणि विमान अपघातातल्या मृतदेहांच्या डीएनए चाचणीनंतर आता हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना द्यायला सुरुवात झाली आहे। विमान अपघातातील मृतांचे मृतदेह सध्या सुपूर्द केले जात आहेत। यामध्ये ओळख पटलेल्या 9 जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला सुरुवात झाली आहे। विमान अपघात झाल्यानंतर विमानामध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला। लाखो लिटरचे इंधन त्यावेळेस विमानामध्ये होतं, त्यामुळे या अपघातातून एक प्रवासी वगळता कुणीही बचावू शकलं नाही। शिवाय ज्या इमारतीवर हे विमान पडलं तिथेही 30 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय। आता या सगळ्यांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेमध्ये आहेत। या अवस्थेमध्ये 274 जणांच्या मृतदेहांची ओळख पटवणं सहज शक्य नाहीये, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनएचे सॅम्पल घेऊन ते सॅम्पल या मृतदेहांशी जोडले जातील आणि त्यानंतरच कोणता मृतदेह कुणाचा आहे याची ओळख पटणं शक्य होईल। त्यानुसार 9 मृतदेहांची ओळख पटलेली आहे। ते मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया गुजरातमध्ये सुरू झाली। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार या सगळ्या प्रक्रियेविषयी आणखीन माहिती देतात। अक्षय, आपण जर बघितलं या सगळ्या संदर्भात 9 लोकांचे डीएनए त्यांच्या परिवारासोबत मॅच झालेले आहे। ज्यांनी त्यांचे डीएनए सॅम्पल सर्वात आधी दिले होते त्या लोकांचे डीएनए सॅम्पल मॅच झाल्यानंतर आता हे 9 मृतदेह जे आहे हे त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाणार आहे। याची तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे। जे कॉफिन्स मध्ये मृतदेह ठेवण्यात आलेले आहे, बंद पेटीमध्ये मृतदेह ठेवण्यात आलेले आहे, ते मृतदेह आता थोड्याच वेळात देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। जी माहिती आपल्याला मिळते रुग्णालय प्रशासनाकडनं त्यानुसार एक मृतदेह हा त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द देखील करण्यात आलाय। त्यामुळे एकूणच आपण सकाळीच्या सुमारास जे नातेवाईकांमध्ये एक नाराजी किंवा संताप व्यक्त केला जात होता, मृतदेह लवकर ताब्यात मिळत नव्हते, जे त्यांचे डीएनए रिपोर्ट देण्यासाठी उशीर लागत होता, या सगळ्या संदर्भात नाराजी होती। आता काहीशी नाराजी कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं अपघात होऊन 3रा दिवस उजाडला आहे, तरी त्यांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह मिळू शकत नव्हते। त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांचा अशा पद्धतीचा राग अनावर होणं। मात्र आता मृतदेह जे आहे ताब्यात दिले जात आहेत आणि या मृतदेहावर आता नातेवाईक त्यांच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार करतात। अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर अपघाताचा धक्का हा सगळ्याच कुटुंबियांसाठी प्रचंड मोठा होता। मात्र या अपघातानंतर जे काही झाले त्यानंतर आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ओळखणं आणि ते ताब्यात घेणं ही एक प्रचंड मोठी आणि अत्यंत वेदनादायी प्रक्रिया आहे या सगळ्या नातेवाईकांसाठी।